ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण वरण, बट्ट्या आणि गंगाफळची भाजी बनवू। त्यासाठी मी तुम्हाला सामग्री सांगते। तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलो आणि 1 पाव रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे, 25 ग्रॅम ओवा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आणि त्यात टाकायला तेल पण घेतलेलं आहे। डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ वरण बनवायला। हळद घेतलेली आहे, हे सेंधव मीठ घेतलेलं आहे, मोहरी घेतली तडक्यासाठी, कढीपत्ता घेतला तडक्यासाठी, टमाटे घेतला आहे वरणासाठी आणि गंगाफळ आहे। हे गंगाफळची भाजी बनवायची आहे। ते गंगाफळ मी थोडं चिरून घेतलेलं आहे। आता हे साल्टे मी राहू देते, हे साल्टे का राहू द्यायचे, त्याच्यामुळे जास्त गिळगिळ होत नाही, ते सगळंच होत नाही भाजी आणि चांगली कोरडी राहते एकदम चांगली। तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप घेतलेलं आहे, हे बट्ट्या तळायच्या आहे। हे बट्ट्या बनवल्या की तळून घेऊ। आता डाळ धुवून घेतलेली आहे। आता एक कुकरमध्ये टाकू, टमाटे टाकू, अर्धा चमचा हळद आणि थोडं तेल, 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी। 2 शिट्या काढून घेऊ। आता आपण वरण बनवून घेऊ। वरणासाठी तेल टाकू, डाळ चांगली शिजून झालेली आहे, मग डाळीला लोणून घेऊ तसं। आता आपण तडका देऊ, मोहरी टाकू, लसूण टाकू, लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा। आता आपण कढीपत्ता टाकू, आता हे कढीपत्ता टाकल्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचं, त्याच्यामुळे तेल उडत नाही आणि आग पण पकत नाही। हे डाळ टाकून घेऊ आपण, थोडं जेवढं लागेल तेवढं पाणी टाकू आपण। चवीनुसार मीठ टाकू। आता एक उकळी येऊ देऊ। आता वरणाला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण उतरून घेऊ। आता आपण गंगाफळची भाजी बनवून घेऊ। त्यासाठी तेल टाकू, आता आपण मोहरी टाकू, मिरची टाकू। मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहे। आता आपण हे गंगाफळ धुतलेलं आहे ते टाकू। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकू, त्याला चांगलं हलवून घेऊ। याला पाणी टाकायची गरज पडत नाही, यालाच पाणी व्हायचं आणि थोडं आता झाकण ठेवू आणि मंद आचेवरती 10 मिनिटासाठी होऊ देऊ। भाजी छान शिजून झालेली आहे। वरून कोथिंबीर घालू, 2 मिनिटावर झाकून ठेवू। आता भाजी चांगली तयार झालेली आहे। आता आपण त्याला उतरवू। आता आपण बट्ट्यांचं पीठ चुरून घेऊ। त्यासाठी मी एक सेंधव मीठ घेतलेला आहे, 1 चमचा। हा बारीक रवा घ्यायचा, बारीक रवा घेतला 1 वाटी आणि पोहा घेतलेला आहे, तेल घालू।
आणि हे चांगलं असं काढून घेऊ. जो करून झालं आहे. आता आपली अशी मुठ्ठी बांधली जाते. अशी मुठ्ठी बांधली गेली पाहिजे तेलाची. आता आपण पाणी हळूहळू थोडं पाणी टाकून आपण चुरून घेऊ. आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे. हे पीठ आहे ना असं कडकच चुरायचं. असं चुरलं असं कडक चुरायचं एकदम पीठ. हे बघा असं कडक पाहिजे एकदम, कारण बट्ट्या जशा बनतात ना तर खुसखुशीत होतात एकदम. आता आपण त्याचे आता गोळे बनवून घेऊ. असे पारी करून घ्यायचे, असे गोल गोल असे बनवून घ्यायचे. थोडा तेलाचा हात लावायचा. आता असे सगळ्या पिठाचे आपण बनवून घेऊ. हे मोमोजचं भांडं आहे. यात मी बट्ट्या ठेवलेल्या आहे. या आता अर्ध्या तासासाठी आपण वाफवून घेऊ. आता बट्ट्या चांगल्या शिजून झालेल्या आहे. चांगले मस्त कडक झालेले आहे. आता आपण त्याला उतरू. आता कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण हे गाईचं तूप आहे हे तळ्यात टाकू. हे मी असं बट्ट्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहे. अशा आता आपण बट्ट्या तळायला टाकू. आता मस्त खमंग तळून झालेलं आहे. तयार झालेले आहे आणि तळून पण झालेले आहे. आता आपण वाढू. आता बट्ट्या अशा मोडून घ्यायच्या चांगल्या. हे बघा आता नरम आणि खरपूस झालेले आहे. आता वरण टाकायचं. साजूक तूप टाकायचं आणि ते खायचं. ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.